राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप. शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना तर एकनाथ शिंदेंना जबरदस्त धक्का. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा जोरात येत असल्याचं चित्र आहे. तर शिंदे यांच्या गटावर संकटाचे ढग दाटून आल्याची चर्चा. गेल्या काही महिन्यापासून राजकीय संघर्षात असलेल्या ठाकरे गटाला आता पुन्हा बळ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नेमकं काय झालं हे आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण सुरुवात करूया. गेल्या काही महिन्यापासून राजकीय संघर्षात ठाकरे गट आता पुढे जात आहे. उद्धव ठाकरे तसेच भाजपा यांच्यातील संबंध सुमधुर होत असताना आता एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडील सभांमध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा पुन्हा जोरात मांडला जात आहे. सुप्रीम कोर्टात सुद्धा खरी शिवसेना कोणाची यावर काही दिवसातच सर्वात मोठा निर्णय होणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी परिस्थिती आता आव्हानात्मक बनत चालली आहे. कारण भाजप आता त्यांच्या डोक्यावरील हात काढत आहेत. काही आमदार आणि नेत्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा असून भविष्यात गट फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर काही मोठे नेते शिंदे गटातून बाहेर पडले तर सरकारवरही मोठा परिणाम होऊ शकतो. या सगळ्या घडामोडीमध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भाजपाने आतापर्यंत शिंदे गटाला पाठिंबा दिला असला तरी सध्याच्या परिस्थितीत दोघांमध्ये चांगले संबंध राहिले नाहीत. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेला वाद अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. हा वाद पुढे कोणाच्या बाजूने झुकतो यावर पक्षाची ओळख आणि जनाधार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. याउलट शिंदे गटासाठी मोठी राजकीय अडचण सुरू शकते. राज्यातील जनतेमध्ये या सगळ्या घडामोडींवर चर्चा रंगलेली आहे. लहान मुलगा सुद्धा सांगेल की शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंचं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाबद्दल सहानुभूती वाढत असल्याचं दिसत आहे. तर काही ठिकाणी शिंदे गटा यांचं जे काही जनता त्यांना शिवीगाळ करत आहे. राजकीय घडामोडी पाहता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. सुप्रीम कोर्टात पुढील 3 ते 4 दिवसामध्ये खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय होणार आहे. खरी शिवसेना उद्धव ठाकरे आणि ठाकरेंचीच आहे असं लवकरच कोर्टातून माहिती मिळेल व त्याचा अंतिम निकाल लागेल असं वकील असीम सरोदे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अनेक नेते अडकण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाला सत्तेच्या बाहेर काढण्याच्या भाजपाने हालचाली केलेल्या दिसत आहेत. सरकारची प्रतिमा मलिन करण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आघाडीवर असल्याचं दिल्लीतील भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे यांचा गट सत्तेबाहेर गेल्यास उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात तसेच भाजपा एकनाथ शिंदे यांच्यापासून दूर गेल्यावर शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाला मिळतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची जी अंतिम सुनावणी सुरू आहे ती याच महिन्यात पूर्ण होऊन उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिवसेनेचं वैभव मिळेल आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह या जोरावर जे एकनाथ शिंदे यांनी लोकसभा विधानसभा आणि इतर निवडणुका लढवल्या आता ते त्यांच्याकडे राहिले नसल्यामुळे त्यांच्या गटाला एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा नवीन पक्ष नवीन चिन्ह घेऊन लढावं लागेल. परंतु एकनाथ शिंदे हे जर सत्तेत राहायचं असेल तर भाजपमध्ये विलीन होतील यात काही शंका नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळाल्यास राज्यात पुन्हा एकदा सर्वात मोठा विरोधी पक्ष आणि भाजपला लढणारा ठाकरे गट असं म्हणून पुढे येईल व शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना मिळेल यात काही शंका नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड अशी उलथापालथ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची आक्रमक भूमिका एकनाथ शिंदे यांच्या गटावरील वाढता दबाव यामुळे परिस्थिती अधिकच चिघळत आहे. शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? शिंदे गट टिकणार का? भाजपा कोणता निर्णय घेणार? खरी शिवसेना कोणाची याचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच द्या मित्रांनो. शिवसेना ही ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची कमेंटमध्ये जास्तीत जास्त उत्तर द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.